रविवारी पहाटे सारा देश साखर झोपेत असताना नापाक इरादे असणाऱ्या दहशतवाद्यांनी उरीमधल्या लष्करी तळावर हल्ला चढवला। यात नाशिकच्या खंडागळी गावचे संदीप सोमनाथ ठोक शहीद झाले। संदीपच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। ग्रामस्थ सुन्न झालेत, तर संदीपच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झालेत। 17 ऑक्टोबर 1991 ला जन्मलेले संदीप 4 वर्षांपूर्वीच सैन्य दलात भरती झाले होते। ते घरचा आधारस्तंभ होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे। दिवाळीत संदीप यांचं लग्न करण्याची तयारी सुरू होती। त्यांच्यासाठी मुली शोधणंही सुरू होतं। मात्र लग्नाआधीच त्यांच्या देहाला खांदा देण्याची वेळ कुटुंबावर आली। कळी देवपूजा आठवल्यानंतर मग चहा घेतला, बसलो। नंतर ते 24 तास चॅनल बघितलं, तेव्हाच मी आलो। संदीप यांच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांच्या बलिदानाचा बदला सरकारनं घेतलाच पाहिजे अशी मागणी होती। कालपासून आपण बघतोय की जवळजवळ 20 जवान आपले त्या ठिकाणी उरी सेक्टरमध्ये शहीद झाले आणि सरकारने या गोष्टीचं वेट अँड वॉच अशी भूमिका न घेता काहीतरी ॲक्शन करो या मरो, डू ऑर डाय, बट दॅट्स अ फायनल। पण याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस पावलं, या आतंकवादी मुळा सगळ्यात उकडून टाकावी, तरच आमच्या संदीपला खरी श्रद्धांजली भेटेल। संदीपला वीरमरण आले, हे त्यांनी देशसेवेसाठी आपले प्राणाचे त्याग केलेले आहेत। मी माझ्या वतीने आणि आमच्या सर्व तालुक्याच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो। या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारत मातेचे सुपुत्र धारातीर्थी पडलेत। त्यामुळे नाशिकमधून संतापाची लाट उसळली आहे। याचा सरकार किती गांभीर्यानं विचार करतंय याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।